धडक दिल्यानंतर त्यांनी जागेवर ब्रेक मारायच्या ऐवजी त्यांनी माझ्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टवरनं पोटावरनं जी गाडी माझ्या मुलीला जी चिरडून नेलं. आपल्या आईसोबत 11 वर्षीय प्रत्युषा ही गणपती आणण्यासाठी म्हणजेच बुक करण्यासाठी गेली होती. त्यावेळेसच तिचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये तिचा मृत्यू झाला आहे. परंतु या घटनेमुळं पिंपरी चिंचवड शहरातील जी अवजड वाहतूक आहे त्याबाबत एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आणि यामुळंच म्हणजे दिवसाढवळ्या अगदी मोठं सिमेंटचं मिक्सर न तिला चिरडलं आहे. आणि या घटनेनंतर तिचं जे कुटुंब आहे ते आक्रमक झालेलं आहे. सध्या आपण हिंजवडी पोलीस ठाण्याच्या तिथं आहोत आणि त्या ठिकाणी ते त्यांच्या मुलीसाठी न्याय मागतात. अगदी जो मिक्सर कंटेनर होता त्याच्या संदर्भात चालकाला देखील ताब्यात घेतलं आहे, पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर संबंधित मिक्सर मालकावर देखील गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो मिक्सर ज्या बिल्डरकडे जात होता आणि ज्या बिल्डरसाठी काम करत होता त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी जी मागणी आहे ती त्यांची आहे. आपल्यासोबत प्रत्युषाची आई आहे. खरं तर त्या दिवशी नेमकी काय घटना घडली होती, तुम्ही कुठे चालला होता? त्या दिवशी खरं म्हटलं तर 6:15च्या दरम्यान मी गाडी चालवत होते. मी माझ्या भाऊजीची वाट बघत होते आणि बस स्टॉपला थांबले होते. बस स्टॉपला थांबल्यानंतर मी पुढं माझी मुलगी मागं ती मी फोन लावता लावता ती मागं थांबली होती. पहिल्या वेळेस तो वरनं आला, जो वरनं आला तो टर्न घ्यायला लागला. पहिली त्यांनी धडक दिली. धडक दिल्यानंतर त्यांनी जागेवर ब्रेक मारायच्या ऐवजी त्यांनी माझ्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टवरनं पोटावरनं जी गाडी माझ्या मुलीला जी चिरडून नेलं ते खूप म्हणजे माझ्यासाठी तरी मी आई एक म्हणून तुम्हाला पूर्ण सरकारला मी जबाबदार धरते. जर तो ट्रक रस्त्यावर नसता तर आज माझी मुलगी वाचली असती. मला एवढीच विनंती की मला न्याय द्या. तुम्हाला जर न्याय नसेल देत तर माझा जीव घ्या, एवढीच माझी इच्छा आहे. आता पण मी हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे. आता पण मी 4 व्हीलर मधनं उतरले, एवढा फास्ट डंपरवाला आला आणि मिक्सर का काय डंपर माहित नाही काका मला, पण तो जो आता आला जेव्हा मी त्याच्यावर मोठ्याने आवाज चढवला तेव्हा त्यांनी स्लो गाडी घेतली. नाहीतर आता पण माझा ऍक्सिडेंट मृत्यू हा अटळ असता. म्हणजे ही घटना घडल्यानंतर देखील तुमच्या समोरून अगदी सिमेंटचे मिक्सर जात आहेत. आता सुद्धा हिंजवडीचे पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एवढे 2-3 आता मी व्हिडिओ सुद्धा काढले, 2-3 सिमेंटचे मिक्सर जे इतके फास्ट चाललेत की त्यांना कशाची दया नाही, कशाची भीती नाही, कशाची काय नाही. एवढे समाजाची मुकलीचा जीव घेतला त्यांना, पण त्यांना त्यांची काही फिकर पडलेली नाहीये. हेच जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत जर काही त्यांच्या मुलीचं जर ह्या जागी झालं असतं तर आता त्यांनी काय पावलं उचलली असती हेच मला बघायचं होतं. खरं तर तुम्ही गेली 11 वर्ष झालं तुमच्या मुलीला सांभाळत आहे, अगदी तुमच्या डोळ्यासमोर ही घटना घडली, आम्ही समजू शकतो. परंतु आता तुमची मागणी काय आहे? गुन्हेगारांना, सरकारला हेच माझं निवेदन, दिवसाढवळे हिंजवडीत डंपर चालायलाच नाही पाहिजे. हे जे आज जे माझ्या मुलीच्या बाबतीत घडले ते आणखीन कोणत्या मुलीच्या बाबतीत घडायला नाही पाहिजे. हेच 2 महिन्यापूर्वी 2 मुलींचा जीव गेला होता, तेव्हा जर ही पावलं उचलली असती तर आज माझी मुलगी वाचली असती. मला एवढंच म्हणायचं, दिवसाढवळा डंपर इथं चालायला, मिक्सर हे चालायलाच नाही पाहिजे. कोण आहे तो बिल्डर? क्रिशाला डेव्हलपर बिल्डर आहे. त्या बिल्डरने अवैधपणे पूर्ण प्रोजेक्टनी त्याचे पूर्ण मस्टरचे रेकॉर्ड काढलेले. फक्त तो बिल्डर नाही, हिंजवडीतला प्रत्येक बिल्डर हा कायदा पायाखाली घेऊन प्रशासनाच्या
मदतीने हा सगळ्या चुकीचे कामं चालू आहेत. ह्याला जबाबदार सरकार आहे. सरकारने रेरा अंतर्गत बिल्डरला टाईम लिमिटेशन दिलेत. आज लेबर रात्रीचं काम करायला नको म्हणतात. मग प्रशासन बिल्डर लोकांना दिवसा काम करण्याची परवानगी न कळत देतं. म्हणजे तुम्ही करा, आम्ही बघणार नाही, आमचे खिसे भरले पाहिजेत. माझ्या मुलीचा ज्या क्षणी अपघात झाला तो अपघात नसून थेट खून आहे आणि या खुनाला जबाबदार ही आत्ताची सरकार आहे. त्यानंतरनं भ्रष्ट प्रशासन आहे आणि बिल्डर आहे. ड्रायव्हर गाडी मालक हा नंतरचा भाग आहे. सर्वात प्रथम जबाबदार आहे बिल्डरवरती. आज माझ्या मुलीचा जीव गेला. ह्या पोलीस प्रशासनाने 20 मिनिटाच्या अंतरावरती फक्त अपघात झालेलं स्थळ होतं. 4 तास पोलीस कंप्लेंट घेण्यासाठी लावले, 3 तास पंचनामा करण्यासाठी लावले. मला प्रश्नाचं उत्तर हवं आहे, माझी मुलगी तिथं त्या अवस्थेत असताना सुद्धा तुम्ही पंचनामा करायला 3 दिवस का लावले? आजपर्यंत जेवढे रिपोर्टर आहेत, आज जेवढ्या रिपोर्टरच्या न्यूज चालू आहेत त्या सर्वांना संबंधित मी कॉल करून सांगितलेलं आहे. प्रशासनाने 3 दिवस कुणावर ॲक्शन घेतली नाही. आम्ही त्यांना आंदोलनासाठी फक्त सांगितलं की आम्ही रस्त्यावर होतो, तुमच्याकडून काय होत नाही. आंदोलनासाठी आम्हाला म्हणतात की आम्ही ACPला बोलू, आम्ही तुम्हाला सांगू कधी आम्हाला तुम्हाला परवानगी द्यायची. म्हणजे हे आत्ता मला म्हणतायत की आम्ही सरकारी वकिलाला विचारून तुम्हाला सांगतो. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. PI ACP होण्यासाठी त्यांना शिक्षण दिलं जात नाही का? त्यांना कायद्याचं पालन कसं करायचं माहीत नाही का? त्यांना मला माहिती आहे रेरा अंतर्गत कोणते गुन्हे, काय गुन्ह्याचं तोडमोड केली आहे. आज पोलीस मला म्हणतायत की मी तुम्हाला सरकारी वकिलांना विचारून सांगतो. सरकारी कोर्टात गेल्यानंतर त्या वकिलांचा विषय, आता पोलीस प्रशासनाचा विषय. पोलीस आज तुम्ही ह्या चौकीच्या समोरचे माहितीच्या अधिकारामागे तुम्ही रेकॉर्ड काढा, दिवसात 100 ट्रक तुम्हाला इथून जाताना दिसतील. पोलीस आता मला एक सांगा, हिंजवडीमध्ये असे अनेक अपघात घडलेले आहेत ज्यामध्ये मिक्सर, एक मिनिट बघू तर, अपघात सिमेंट मिक्सर जे आहे 19,500 त्याच्यामध्ये पाठीमागच 2 तरुणी चिरेडल्या गेल्या होत्या. तुम्ही परत पिंपळे सौदागर मध्ये देखील ही घटना पोलीस घडली होती. स्टेशनच्या अंतर्गत म्हणजे 5 मिनिटाच्या अंतरावर 2 महिन्यापूर्वी बाजूला केलं. खोऱ्यांना त्या पोरींनी बाजूला केलं, त्यांचे हाडं सुद्धा गावले नाही. आज जर त्याच्यावर जर न्याय निघला असता, त्याच्यावर जर आज तोडगा आमची निघला मुलगी असता, आज जिवंत माझी मुलगी जिवंत असती. आज रस्त्यावर तो डंपर का काय तो मिक्सर चालला नसता. ह्यांनी जर लगेच न्याय दिला असता तर ते आज माझी मुलगी जिवंत असती. माझी हीच म्हणणं आहे की माझ्या मुलीच्या सोबत घडले ते आणखीन मुलींसोबत घडायला नाही पाहिजे. ह्यांनी ताबडतोब रिॲक्शन घेऊन डंपर बंद केले पाहिजे. माझी एवढीच इच्छा. प्रत्युषाची काय शेवटची आठवण आहे? खूप आठवणी आहेत की सर, मला सांगता सुद्धा येणार नाही. खूप आठवणी आहेत. इतकी छान मला म्हटली 15 मिनिटं आधी मला म्हटली मम्मी इतका छान आपण गणपती घरात आणू, इतका माझ्या आवडीचाच गणपती आणायचा म्हणून मी तिला घेऊन गेले. पण मला माहिती नव्हतं ही राक्षस माझ्या पोरीला असं घेऊन जातील. माहिती नव्हतं. गणपती बाप्पा आम्हाला न्याय पाहिजे, एवढंच पाहिजे आम्हाला. खरं तर या सगळ्यांना अश्रू अनावर झालेले आहेत. हिंजवडी पोलिसांनी संबंधित जो मिक्सर चालक आहे त्याला अटक केलेली आहे. त्याचबरोबर संबंधित जो मिक्सरचा जो मालक आहे त्याच्यावर देखील गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु संबंधित मिक्सर ज्या ठिकाणी हे सगळं साहित्य घेऊन जात होता त्या बिल्डरवर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी जी मागणी आहे ती प्रत्युषाच्या कुटुंबियांनी केलेली आहे, आई वडिलांनी केलेली आहे. त्यामुळं पोलीस आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं या घटनेनंतर देखील अगदी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या समोरून ज्या अवजड वाहतुकीला बंदी आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं वाहतूक अद्यापही सुरू आहे. त्यामुळं वाहतूक पोलीस असतील किंवा हिंजवडी पोलिसांचा जो वचक आहे तो दिसत नाही असा जो प्रश्न आहे तो या निमित्ताने उपस्थित होताना दिसत आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.